चला आता आम्ही पायी चाललोय, 10 मिनिटात पोहोचू. आखाड तळणे ही महाराष्ट्रातील काही भागांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात आषाढ महिन्यात पाळली जाणारी एक पारंपरिक प्रथा आहे. या दिवशी तेलात तळलेले पदार्थ, उदाहरणार्थ भजी, वडे, पुऱ्या करून देवाला नैवेद्य दाखवला जातो. यालाच अनेक ठिकाणी आखाड तळणे असे म्हणतात. त्यानंतर हा नैवेद्य कुटुंबियांनी प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो. देवी लक्ष्मीचे स्वागत करणे, घरात अन्नधान्य, सुख समृद्धी आणि भरभराट नांदावी अशी प्रार्थना करणे. पावसाळ्याच्या सुरुवातीला घरात मंगलमय असं वातावरण निर्माण होत असतं. तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आखाड का तळतात, नैवेद्य कसे भरतात. आषाढ महिन्यातला मंगळवार आणि आपल्याला आहे ना लक्ष्मीला नैवेद्य घेऊन जायचे. भाजी भाकरीचा नैवेद्य आणि तळणीचा नैवेद्य, दोन्ही नैवेद्य आपल्याला लक्ष्मीला दाखवायचे आहेत. तुम्ही दाखवलं का? हां, मामी आल्यात फुलं न्यायला. मामी पण इथून फुलं, बेलाचे पानं घेऊन जात असतात देवपूजेला. हां, माझी झाली देवपूजा, आता स्वयंपाक करतो. हां हां, तर आषाढ महिन्यात आहे ना प्रत्येक घरी ना 3 वेळेस नैवेद्य करत असतात पहा लक्ष्मीला. तर आता आम्ही एकाच वेळेस करणार आहोत 2-3 प्रकारचे नैवेद्य आणि गावात जाणार आहोत लक्ष्मीला दर्शनाला. तर प्रत्येक गावामध्ये अजून ही पद्धत आहे पहा. तर आपण पण हे पद्धती पाळायच्या असतात पहा. देवाधर्माला आषाढ महिन्यात नैवेद्य ठेवत असतात, मानमानता करत असतात. तर पहिलं आहे ना काही भागामध्ये आहे ना बोकडे, कोंबडे केले जायचे पहा लक्ष्मीला, म्हसोबाला. अजून पण काही पद्धती आहेत, पण आता बऱ्याच पद्धती बदलल्यात आणि मुक्या प्राण्यांचा जीव घ्यायचा आहे ना लोकांनी सोडून दिलं आहे आता बरंच. तर आमच्या भागामध्ये सुद्धा आहे ना आषाढ महिन्यामध्ये भरपूर असे बोकडे व्हायचे. नुसती लोकांची झुंबड लागायची. लोकांचे आहे ना असे आमंत्रण राहायचे बोकडे खायला, कंदुरी म्हणायचे त्याला, कंदुरी. पण आता बरेच लोक आहे ना सात्विक झालेत, भाविक झालेत आणि मुक्या प्राण्यांचे प्राण घ्यायचे त्यांनी सोडून दिलेत. कारण देवांना आहे ना साधा साखरेचा नैवेद्य जरी ठेवला तरी पण देव पावतो. असं काही नाही का तुम्ही जीवच दिला पाहिजे देवाला बोकडे किंवा कोंबड्याचा. तर चला आता मी पण आहे ना ज्योतील स्वयंपाक करू लागते, पटकन असं नैवेद्य ठेवून येऊ आज. चला न पहा, आपल्या ह्या गुलाबी जास्वंदीला भरपूर असे फुलं आले बरं का, पण याच्यावर आहे ना लय मावा पडलाय आता. तर मागं एकदा मी आहे ना हे पहा असं झालंय, ते काय पांढरा मावा पडलाय काय माहिती. तर असा मावा असतो हा पहा जास्वंदीवर, तर लोकरी मावा म्हणतात बरं का याला. हे पहा असा मावा असतो. तर यासाठी आता एकच औषध आहे, लिंबाच्या पानांचा हे करायचा, औषध तयार करायचं. लिंबाचे पानं उकळून, कडुलिंबाचे, आणि याच्यावर फवारायचं. तर इतकं सुंदर जास्वंदीचे फुलं आहे हे, पण देवाला वाहता येईना. आणि हा मावा खाण्यासाठी ना मुंग्या पहा, याच्यावर मुंग्या. तर इतके गच्च भरलेत हे झाडं आता. तर आज मला आहे ना याचा लिंबाचं आहे ना औषध तयार करावं लागेल, कडुलिंबाचं. मुलांना आहे ना खूप डोसे आवडतात बरं का. तर आज मी सकाळी ना तांदूळ धुवून वाळायला घातले. म्हटलं गिरणीमध्ये आहे ना दळून ठेवलं नाही यामध्ये डाळी टाकून, तर अचानक मुलांना डोसे करून देता येतात. शाळेतून आल्यावर, भूक लागल्यावर छोट्याशा भुकेला चांगलं असतं. तर मग हे तांदूळ आहे ना धुवून सकाळी वाळायला घातलेत. आज भरपूर असं मस्त ऊन पडलंय, मस्त झाले पापड. पातळ केले होते. उडदाचा पापड, उडदाची डाळ जास्त वापरली, मुगाची कमी वापरली होती. चव पण छान झाली पापडाची. भजे, कुरडई, पापड, पुऱ्या करते मी, आणि चपाती. असं नैवेद्य न्यायचं आहे आपल्याला. आणि आमच्या मावताईचं चाललंय काहूर, तिला अगोदर टाकावं लागेल तेव्हा ती शांत बसन, हे का नाही. हे नैवेद्य आहे ना तव्यावर भाजायचेत आता. आणि तळणीचे नैवेद्य करून ठेवलेत. आता भजे काढूया मस्त असे, कांदा भजी.
तर लक्ष्मीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्यही चालत असतो पहा. तर ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे नैवेद्य करत असतात. कुणी पुरणपोळ्याचा नैवेद्य करत असतं. तर आम्ही आज डबल नैवेद्य केलेला आहे, चपातीचा आणि पुरीचा. सिलेंडर नेमकं संपला, स्वयंपाक झालाय बरं का आमचा, पण थोडासा राहिला होता. तर सिलेंडर संपलाय, श्याम गेलाय आणायला. आषाढ महिन्यामध्ये जेव्हा आपण आखाड तळतो आणि लक्ष्मीआईला नैवेद्य नेतो, तर अशा पद्धतीने नैवेद्य आम्ही भरतो पहा. तर खाली चपातीचा नैवेद्य ठेवलेला आहे, वर पुरीचा नैवेद्य ठेवलाय आणि याच्यावर आता सगळं असं ठेवायचं आहे. तळलेले भजे, पापड, कुरडई, डाळ भात, भाजी, तर आणि गोडसाठी गूळ ठेवणार आहोत आम्ही. तर कुणी कुणी शिरा पण करतं, पण आम्ही गूळ ठेवणार आहोत. तर असे व्यवस्थित असे नैवेद्य आपल्याला भरायचे आहेत आणि यामध्ये सर्व पदार्थ येतात पहा. तर अशा पद्धतीने आता हे नैवेद्य आपण आहे ना भरून घेऊ छान असे. तर आज आषाढ महिन्यातला मंगळवार असल्यामुळे आहे ना गावात लक्ष्मीआईचा उत्सव होता पहा. तर कावडीने पाणी आणून लक्ष्मीआईला वाहिलेलं आहे आणि खूप सुंदर असं पहा तिथं भंडारा पण ठेवलेला आहे त्यांनी. तर चला आता आपण जाऊया आता गावातल्या लक्ष्मीआईच्या मंदिरात. तांदूळ आणि खारीक वाटी समजा आणि दक्षिणा 11 रुपये दक्षिणा. तर अशा पद्धतीने आता हे खना नारळाने वटी भरायची लक्ष्मीआईची आणि नैवेद्य दाखवायचा. तर चला आता आपण आहे ना जाऊया लक्ष्मीआईला आणि तुम्हाला पण दाखवते आमच्या गावातली लक्ष्मीआईचं मंदिर. तर ज्योतीने इथं भांडेसुद्धा घासून ठेवलेत पहा, कारण आता पायी पायी जायचं पुन्हा यायचं पायी पायी, तर उशीर होणारच. आल्यावर भूक लागती, मग जेवायला मोकळं. आम्हाला आज आहे ना पाटील पायी पायी दामटू राहिले आता गावात. हे पाऊस यायला लागलाय आता, तांदूळ काढावं लागतील. आम्ही पायी पायी चाललोय, 10 मिनिटात पोहोचू. तर आपल्याला समोर इथं बांधावर आळूच्या पानासारखं जे बेट दिसतं ना, मोठे मोठे आळूचे पानं, तर हे ब्रह्मराक्षसचं बेट आहे पहा. मोठे मोठे आळूच्या पानासारखं येतं. आता ना आज लक्ष्मीआईचं आलं ते काय दर्शनाला, लय गर्दी दिसते आज. हा अभिषेक केला ना. यंदा भारी झाला आहे का नाही? तर दरवर्षी लक्ष्मीआई जवळचे नैवेद्य सुद्धा लवकर कोणी घेत नव्हतं, पण यंदाच्या वर्षी त्यांनी बदल केला आणि इथं सुद्धा भंडारा ठेवलेला आहे आणि लक्ष्मीआई जवळचे नैवेद्यही सर्वांना देतात ते खायला. मैत्रिणींनो, आम्हाला नैवेद्य ठेवून यायला किती 2 तास गेले. हे भेटतं ते भेटतं आणि मावशींच्या घरी पण वळालो होतो त्यावेळी, तिथं पण जरा गप्पा मारत बसलो. तर आता किती 1 वाजला असं, 1 वाजला. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर आम्ही खेडेगावातील छान रूढी परंपरा जपतो आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच दाखवतो. तर चला.